गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेच्या गैरव्यवहारावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर जैन बोर्डिंग ट्रस्ट बाबतचा व्यवहार रद्द करा या मागणीसाठी जैन समाज राज्यभर आंदोलन करणार आहे. मात्र त्याआधीच हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा बिल्डर विशाल गोखले यांनी केली. गोखले यांनी मेलद्वारे हा व्यवहार रद्द करायचा आहे असं ट्रस्टींना कळवलंय. नेमकं काय घडलंय ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहता विशेष क्लास. तर मंडळी, गोखले बिल्डर यांनी व्यवहार रद्द करणार अशी घोषणा केली. मात्र राजू शेट्टी यांनी विद्यार्थ्यांचे ऍडमिशन पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचं म्हटलंय. जरी गोखले बिल्डरनं हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केला असला तरी आता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डरांचं नाव चढलेलं आहे. हे नाव कमी होऊन पुन्हा HND बोर्डिंगचं नाव लागत नाही आणि ही बोर्डिंग पुन्हा पूर्ववत होत नाही. विद्यार्थ्यांचे ऍडमिशन पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. मी मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे की केवळ पत्रामध्ये दिले म्हणून आमचा लढा संपणार नाही. हा व्यवहार पूर्णपणे रद्दबातल झाला पाहिजे. सरकारनं पुढाकार घ्यावा असं राजू शेट्टी म्हणाले. धर्मादाय आयुक्तांनी 28 तारखेला सुनावणी घेतलेली आहे. त्या सुनावणी दरम्यान आम्ही हे पत्र सादर करूच, परंतु काहीही असलं तरी हा व्यवहार पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. जैन बोर्डिंग हे पूर्णतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण घ्यायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मालकीचा आहे. त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. इथे असणाऱ्या मंदिरामध्ये पुण्याचे भाविक गेल्या 60 ते 65 वर्षापासून येतात. तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे या ठिकाणची एक इंच जमीन सुद्धा आम्ही कोणाला देणार नाही. हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे 3.5 एकरच्या प्रॉपर्टीवरील गोखले बिल्डर यांचं नाव कमी होऊन HND ट्रस्टीचं नाव लागत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असं राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं गोखले बिल्डरांनी हा व्यवहार रद्द केलेला आहे अशी घोषणा केलेली आहे.